वळण हे वळण त्या काही दिवसांचा कदाचित बंद होते. म्हणजे जे आता मुंबईसाठी इथनं गाड्या त्या वरतून ब्रिजवर येतील, पुढे वळण घेतील आणि आता तो नवीन रस्ता बांधत घेतलेला आहे, इथून समृद्धी महामार्गासाठी जातील. आता एक छोटीशी अपडेट काल आपल्याकरता आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवर. इथे जे हा मार्ग जो आपल्या मुंबई ठाण्याला घेऊन जाणार आहे, जेव्हा आपण समृद्धी महामार्ग येतो त्या भुयारी मार्गातून, तेव्हा आपण ठाणे मुंबईला जातो आणि इथे देखील कामे सुरू आहे बघा. भयंकर अपघात झालेला आहे, भयंकर अपघात झालेला आहे. एसटी महामंडळ बस पण कुठे रेल्वे भयंकर एकदम भयंकर. आलो मुख्य रस्त्यावर अशा प्रकारे वरते टेकडी. आता प्रवास म्हणजे आपल्याला वरती टेकडी अपडेट घ्यायचे. वरती टेकडीचा जो उड्डाणपूल आहे, फ्लायओव्हर आहे, तो तयार व्हायला अजून किती वेळ जाईल किंवा किती तयार झाला ते पाण्यावरती आपण चाललो आहे. सध्या जे आपण ते वरतीच्या ठिकाणी आणि हा वरतीचा फ्लायओव्हर आता काही दिवसांपूर्वीच ओपन झालेला वाहतुकीसाठी. आपण चाललो आता वरती टेकडीच्या दिशेला. इथे फ्लायओव्हर जरी ओपन झालेला असला तरी याचे कामे अजून सुद्धा बाकी आहेत. अरे चल, अरे चल. ओ गडबड आहे ना, गडबड आहे, गडबड आहे. मातीचे ढिगारे पडले तिथे, म्हणजे ते काम सुरू आहे. अडथळा होतो ना त्याचा. हो, ट्रॅफिक जाम लागलेली आहे नेहमीप्रमाणे. तिथला बोर्ड घात झालेला समृद्धी महामार्गाचा. समृद्धी महामार्ग 1 किलोमीटर अंतरावर आता लिहिलेला बोर्ड घात झालेला आहे. 17 दूरावर होता. बोरिवली ते नाशिक समृद्धी महामार्गावरून जाणारी ही बस MHRTC शिवाई ही आपल्या मागे बस आहे, तुम्ही पाहू शकता. आणि इथे नेहमीची वाहतूक कोणती लागलेली असते. चांगऱ्या रिसॉर्ट जवळ वरता टेकडे अपडेट देता देता इथे दुसरं व्हायचं. खूप खरतर प्रवास करतो मी व्हिडिओ बनवण्यासाठी, दाखवतो. आणि अशा पर्यंत रस्ता सोडून आणि उतरलो कच्च्या रस्त्यावर. अरे बापरे, अंगावर गाड्या टाकतायत. रॉंग साईड आलेले. एसटी महामंडळ बस पण कुठे रेल्वे भयंकर एकदम भयंकर. आलो मुख्य रस्त्यावर अशा प्रकारे आणि लांब लचक रांग लागलेली. चांगल्या रिसॉर्टवर आलेलो आणि हा मोठी गाडी आहे बाहेर काढायला बघतोय मुख्य रस्त्यावर. कांद्यामध्ये वाहतूक कोंडी, परंतु जास्त वाहतूक कोंडी नाहीये. वरती टेकडीचा जो ब्रिज आहे तिथे काम सुरू आहे उड्डाणपुलाचे, तिथपर्यंत ही वाहतूक कोंडी असते. बापरे, एसटी महामंडळ कुठून कुठे गेला रे. कुठलं कुठलं गाडी टाकली त्यांनी. थोडा वेगळा प्रकारचा व्हिडिओ बनवला नाही तर मग आपल्याला तुम्हाला तो एसटी महामंडळ कुठला कसे गाडी टाकली व्हिडिओ घेतला असता. रॉंग साईडने गेलेच बरेच बायकर. माती रस्ता बंद केला वाटतं समृद्धी महामार्गाच्या वरून.
झालेली आहे, दाखवतो तुम्हाला. एसटी महामंडळ ऐकत नाही कुणाला. जबरदस्त. बेकार बेकार. वरतं टेकडी पुलाजवळ पोचलेलो आपण. वरतं टेकडीचे ब्रिजचे काम चालू तिथे आलेलो होतो आपण. लाल तरीचा व्हिडिओ मिस झाला. दिल्ली मुंबई एक्सप्रेस इकडून काहीतरी वेगळं काम सुरू आहे. माझ्या अंदाजे लवकरात लवकर दिल्ली मुंबई एक्सप्रेस कनेक्ट करतो या समृद्धी महामार्गाला. कामं खूप जोरात चालू आहे. परफेक्ट इकडे फ्लायओव्हरचा अपडेट नाही आणि पोहोचलो. ओ माय गॉड, भले मोठी गाडी पलटी झालेली आहे. शेट शेट, मी तुम्हाला दाखवतो आता ही गाडी. हे बघा, भयंकर अपघात झालेला आहे, भयंकर अपघात झालेला आहे. वरपे टेकडी फ्लायओव्हर, मी योगी आत्मा आंबावले. जसे की आता मी बोललो, वरपे टेकडी फ्लायओव्हरचं जे काम सुरू आहे ते किती आणि कसं झालं आहे ते मी दाखवण्यात आलेलो आहे. आणि त्यापूर्वी मी अचानक इथे एक कंटेनर पलटी झालेला दिसतोय. कसा काय पलटी झाला माहीत नाही, बट झालं आहे. कारण याच्या अगोदर जे कंटेनर पलटी झालेलं ते या बाजूला जो दिल्ली मुंबई एक्सप्रेसचा सबवे तिथे होतो. आता त्याच्याबद्दल आपण नंतर विचार करू. हा जो आहे तुम्ही पाहू शकता, वरपे टेकडीचा जो ब्रिज आहे त्याचे काम जे पूर्ण जी उतरण आहे, जी कथा म्हणजे जी भिंत आहे ती पूर्ण भिंत तयार झालेली पार सुमित वेअरहाऊस लॉजिस्टिक्सपर्यंत गेलेली आहे. तिथून या भिंतीचं काम जे ते बहुतांश झालेलं आहे. आणि तुम्ही हा रस्ता देखील पाहू शकता, रस्ता तयार करण्यात आलेला आहे. हा रस्ता म्हणजे जेव्हा हा आता कंटिन्यू कसा, हा जेव्हा ब्रिज सुरू होईल, ज्या गाड्या ते इथं वरतून जातील सुमित लॉजिस्टिक्सनं वरनं देतील, या रस्त्याने येऊन पुन्हा इथून या मार्गाने समृद्धी महामार्गासाठी जातील. हा जो मार्ग आहे कदाचित येत्या काही दिवस हा मार्ग बंद होईल. ही जी उतरण आहे हे बघा, आज पेज आताच्या गाडीला आपल्याला समृद्धी महामार्ग घेऊन ही जी उतरण आहे पूर्ण अशी राहील. आणि आपल्याला जो उतरून आहे ना पूर्ण वळण घेऊन मग या मार्गाने आता जे काम सुरू इथून पुढे समृद्धी महामार्गाला जावे लागणार आहे. आणि पुढे अजून देखील काही काम सुरू आहे. कदाचित दिल्ली मुंबई एक्सप्रेसवे जो आहे, दिल्ली मुंबई एक्सप्रेसवे आणि समृद्धी महामार्ग याची कनेक्टिव्हिटी जी आहे ना ती कदाचित या ब्रिजच्या खालून राहणार आहे. इथे बरेचसे लाल माती वगैरे टाकली जाते. आणि आता तुम्ही पाहू शकता ही जी भिंत ही भिंत देखील तयार झालेली आहे. डायरेक्ट उतरण पूर्णपणे तयार झालेली आहे. हे बघा, कामे सुरू आहेत अजूनसुद्धा. म्हणजे जे आता मुंबईसाठी इथनं गाड्या त्या वरतून ब्रिजवर येतील, पुढे वळण घेतील आणि आता जो नवीन रस्ता बांधत घेतलेला आहे इथून समृद्धी महामार्गासाठी जातील. आता एक छोटीशी अपडेट काल आपल्याकरता आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवर. व्हिडिओ आवडल्यास लाईक करावे, चॅनल पहिल्यांदा आलं असल्यास सबस्क्राईब करावे. वरपे टेकडीचे जे काम आहे ते किती झाले ते देखील तुम्ही पाहू शकता. आणि दिल्ली मुंबई एक्सप्रेसवेला जे कनेक्ट होणार आहे त्याचे देखील कामे सुरू आहे. मी तुम्हाला दाखवतो ते काय ते. हा जे वळण आहे, हे जे वळण आहे, हे वळण त्या काही दिवसांचा कदाचित बंद होते. हे बघा, इथे जे हा मार्ग जो आपल्या मुंबई ठाण्याला घेऊन जाणार आहे, जेव्हा आपण समृद्धी महामार्ग येतो त्या बुधारे मार्गातून तेव्हा आपण ठाणे मुंबईला जातो. आणि इथे देखील कामे सुरू आहे. बघा, बराच भराव टाकलेला आहे. त्यामुळे याच्या कनेक्टिव्हिटीबाबत थोडा साशंकता आहे. कदाचित तिथनं वळण दिला जाऊ शकतो. पण जसे आपल्याला अपडेट भेटतील तसे मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेल. आणि आताच्या घडीला तिथे देखील काय काम सुरू आहे. तिथे खूप मोठी एक मशीन लावलेली आहे. आपण ॲक्च्युली वरती जायला पाहिजे होता. अजून नंतर आपण त्याचा अपडेट घेऊया काय आहे ते. आणि हा मार्ग जो आहे कदाचित बंद असेल, आपल्याला पुढून जावे लागणार आहे. पुढे जे ते आपल्या समृद्धी महामार्गावर मागे यावे लागणार आहे.
चला भेटूया पुढच्या व्हिडिओ. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.